आता मुंबईतनं पावसाची एक महत्त्वाची बातमी। मुंबईत हिंदमाता परिसरात आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मुंबईत कालपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे आता हिंदमाता परिसरातील महत्त्वाची दृश्य आणि मुंबईतल्या हिंदमाता परिसरातली महत्त्वाची अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे। रुपाली, सध्या हिंदमाता परिसरात काय नेमकी परिस्थिती आहे? श्वेता, मी हिंदमाता परिसरामध्ये आहे। मुंबईमध्ये पहाटेपासून पावसाने सुरुवात केलेली आहे आणि या पावसानंतर आपण पाहत आहोत की आता या संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून वाहतूक देखील आता मंदावल्याचं पाहायला मिळत आहे। या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की तशा पद्धतीने दरवर्षी पाणी साचतं, नागरिकांना त्रास होतो, या ठिकाणून जे वाहतूक करणारे आहेत त्यांना त्रास होतो आणि दरवर्षी पालिकेकडून नालेसफाईचा दावा देखील केला जातो। मात्र तरी सुद्धा या भागातलं पाणी साचणं काही कमी झालेलं नाहीये, नागरिकांचा त्रास काही कमी झालेला नाहीये। आज पहाटेपासून तशा पद्धतीने पाऊस पडतो आहे, सुरू आहे पाऊस, त्याच्यामुळे पुन्हा एकदा या संपूर्ण भागामध्ये पाणी साचलेलं आहे। संपूर्ण भाग जो आहे तो जलमय झालेला आहे आणि त्याच्यामुळे वाहतूक आपण पाहत आहोत की मंदावलेली आहे। अनेक ठिकाणी जे खरं तर नाल्यांचे जे ड्रेनेज आहेत त्या ठिकाणी कचरा साचलेला आहे आणि त्याच्यामुळे आता थोड्याच वेळापूर्वीपासून खरं तर या ठिकाणी जे ट्रॅफिक पोलीसवाले आहेत ते या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत। वाहतुकीला मार्ग मोकळा करून देणं असेल किंवा जे चालत जाणारे सगळे मुंबईकर असतील पहाटेच्या वेळी त्यांना जागा करून देणं असेल, कोणतीही दुर्घटना होणार नाही याची काळजी घेणं असणार आणि या सगळ्या भागामध्ये नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे। त्याचे जे काम आहे ते आपल्याला ट्रॅफिक पोलीस देखील करताना पाहायला मिळत आहे। आपण पाहत आहोत की पाणी गुडघ्याभर आलेलं आहे आणि त्याच्यामुळे एक जी सगळी वाहतुकीची समस्या आहे ती देखील निर्माण झालेली आहे। सकाळची वेळ आहे श्वेता, आणि खरं तर या ठिकाणी आपण पाहत आहोत की एक स्कूल बस जी आहे ती खरं तर या ठिकाणी येऊन थांबलेली आहे। अगदी लहान मुलं खरं तर या बसमध्ये आहेत आणि ती देखील आता अडकल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण भागामध्ये पाणी साचल्यामुळे खरं तर वाहतुकीची कोंडी होत आहे, ट्रॅफिक पोलीस देखील आलेले आहेत। मात्र दररोज खरं तर पडणाऱ्या या पावसामुळे नागरिक तसे हैराण झालेले आहेत, त्याचा तो त्रास पाहायला मिळतो आहे। याच्यावरती नेमका तोडगा कधी निघणार, मुंबईकरांना या साचलेल्या पाण्यातून कधी एक दिलासा मिळणार, हे स्थानिक जे नागरिक आहेत त्यांच्याकडून हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे। आपण खरं तर या स्थितीचा खरं तर आणखी आपण पुढे जाऊन खरं तर बघणार आहोत की नेमकी काय परिस्थिती आहे। जशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे या पाण्यामध्ये आता गाडीला धक्का मारण्याची वेळ खरं तर या चालकांवरती आलेली आहे। स्कूल बस आहे, स्कूल बसमध्ये अनेक लहान मुलं आहेत आणि ही गाडी या पाण्यामुळे खरं तर बंद पडलेली आहे आणि त्याच्यामुळे जे चालक आहेत ते आता धक्का मारून खरं तर ही गाडी पाण्यातून बाहेर काढतायत। एका बाजूला खरं तर जे सकाळी कामावर जाणारे सगळे नागरिक असतील त्यांना होणारा त्रास आणि लहान मुलं जे आहेत त्यांना होणारा त्रास, खरं तर आता हा दादरच्या अगदीच हिंदमाता परिसरात आपण पाहतोय कशा पद्धतीने वाहन चालताना वाहन चालकांचे हाल होत आहेत। धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल।